हजारो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले किंग ऑफ जालना म्हणून सर्वांना परिचित असलेले स्वर्गीय गजानन मच्छिंद्रनाथ तौर उर्फ गजूभाऊ यांच्या आयुष्यावरील संपूर्ण बायोग्राफी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। गजानन भाऊ तौर यांचं शिक्षण, त्यांचा मित्रपरिवार, त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल, त्यांचं खाजगी आयुष्य, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची गुपितं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उलगडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। गजानन तौर यांचा जन्म शिवणगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील। त्यांचे वडील श्री मच्छिंद्रनाथजी तौर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांचं कुटुंब हे घनसावंगीहून जालना येथे स्थलांतरित झालं। गजानन भाऊ तौर यांचं प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे जालन्यामध्येच पूर्ण झालं। चेहऱ्यावरील तेज, समाजासाठी धडपड, मित्रांसाठी वाटेल ती करण्याची तयारी आणि डॅशिंगपणा या सर्व गुणांमुळे गजानन तौर यांच्याकडं तरुणाईही आकर्षित होत गेली। त्यांना जास्तीत जास्त हा मित्रपरिवार भेटत गेला। मित्रांसाठी गजानन तौर हे वर्षाचे 365 दिवस आणि 24 तास कुठेही कधीही उपलब्ध असायचे। कोणाला कधी काही गरज पडली तर गजानन तौर हे नेहमी तेथे धावून जायचे। कोणाचं दवाखान्याचं काम असो, कोर्टाचं असो किंवा कौटुंबिक वाद असो किंवा गटागटांमध्ये भांडणं, गजानन तौर हे त्याच्यामध्ये जातीनं लक्ष घालून त्या ठिकाणी सगळ्या समस्या निवारण्याचं काम ते नेहमी करत असल्यामुळे त्यांना जालन्यातील संपूर्ण जनतेनं किंग ऑफ जालना ही उपाधी दिली। गेल्या 11 डिसेंबर 2023 रोजी याच राजा माणसाचं जालन्याच्याच मंठा चौफुली परिसरामध्ये काही हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून निर्घृण हत्या घडवून आणली। खरं तर 10 डिसेंबर 2023 रोजी अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त गजानन भाऊ तौर मित्रमंडळाच्या वतीनं अर्जुन चषक क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। हल्लेखोर हे अगोदरच गजानन तौर यांच्यावरती वास ठेवून होते, परंतु ठीक दुसऱ्याच दिवशी खाजगी कामासाठी पीर कल्याणहून जालन्याकडे येत असलेले गजानन तौर यांना हल्लेखोरांनी मंठा चौफुली परिसरामध्ये गाठून त्यांची हत्या घडवून आणली। जालन्याचे प्रसिद्ध बॉडीगार्ड आणि बाउन्सर कंपनीचे मालक प्रशांत वाहुळे हे गजानन तौर यांचे आणि त्यांचा अंगरक्षक बॉडीगार्ड म्हणून ओळखले जातात। गजानन तौर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडीमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या लग्नानिमित्त आणि ते कुठं जर बाहेर गेले तर गजानन भाऊ तौर यांना प्रशांत वाहुळे आणि त्यांच्या बाउन्सर कंपनीकडून नेहमी संरक्षण दिलं जायचं। जर त्या दिवशी गजानन भाऊ तौर यांच्यासोबत त्यांचे बॉडीगार्ड जर का असते तर निश्चितपणाने गजानन भाऊ तौर हे आपल्यासोबत असते असं म्हणायला वाव राहतो। जालन्यातील मधुबन कॉलनी या ठिकाणी रहिवासी असताना गजानन तौर यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे जालन्याच्या चमन या भागातील शिवाजी हायस्कूल या ठिकाणी झालं। त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण हे मसोदरी कॉलेज येथे संपूर्ण झालं असून गजानन तौर आता सध्या गुन्हेगारी पार्श्वभूमी सोडून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय झालेले होते। धार्मिक आवड असलेले गजानन तौर हे कट्टर श्रीरामाचे भक्त असल्यामुळे त्यांनी प्रभू श्रीरामाची पहिली जयंती ही जालना शहरामध्ये सर्वप्रथम त्यांनीच सुरू केली। त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये किंवा ते ज्यावेळेस मित्रांना भेटायचे त्यावेळेस त्यांच्या तोंडातून जय श्रीराम असं गर्वानं नेहमीच वाक्य समोर यायचं। धार्मिक आवड असलेले गजानन तौर हे मराठा क्रांती मोर्चामध्ये पण चांगलेच सक्रिय होते। मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रस्थान असलेल्या सराटी आंतरवाली येथील सभेला गजानन तौर यांनी आर्थिक सहाय्य देखील केलं। या सभेसाठी येणाऱ्या हजारो मराठा बांधवांसाठी गजानन भाऊ तौर व त्यांच्या मित्रमंडळाकडून 1 लाख पाणी बॉटल आणि माझा या शीतपेयाचं वाटप केलं। यावरून गजानन तौर यांची त्यांच्या समाजाविषयी जी धडपड आहे ती निश्चितपणाने दिसून येते। गजानन भाऊ तौर यांचं खाजगी जर आयुष्य आपण बघितलं तर दिनांक 10 मे 2022 रोजी जालन्याच्याच मथुरा लॉन्स या ठिकाणी त्यांचा विवाह झालेला होता। आता त्यांना 1.5 वर्षाची एक गोंडस कन्या देखील होती। धार्मिक कार्याची आवड असलेले आणि श्रीरामाचे कट्टर भक्त असलेले गजानन भाऊ तौर यांनी त्यांच्या या चिमुरड्या मुलीचं नाव हे प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमी असलेल्या अयोध्या नगरीहून अयोध्या नाव ह्या मुलीचं त्यांनी ठेवलेलं होतं। यावरून ते किती कट्टर श्रीराम भक्त होते। गजूभाऊ तौर यांची राजकीय वाटचाल जर आपण बघितली तर शिवसेनेचे नेते हिकमतदादा वडान यांचे कट्टर समर्थक म्हणून गजानन तौर यांची अगोदरच्या काळात ओळख होती।
त्यानंतर राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार राजेश भैया टोपे यांचे कट्टर समर्थक म्हणून देखील गजानन तौर यांना ओळखलं जायचं. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गजानन भाऊ तौर व त्यांच्या मित्रमंडळांनी राजेश भैया टोपे यांना साथ देऊन निवडून देखील आणलेलं होतं. राजेश टोपे यांच्याबरोबर जास्त काळ न पडल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर यांच्यासोबत गजानन भाऊ तौर यांनी सामाजिक कामाला आता सुरुवात केलेली होती. मृत्यूच्या ठीक एक दिवस अगोदर दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन चषक क्रिकेट टुर्नामेंट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हा जो फोटो आपण बघताय तो त्याच मृत्यूच्या एक दिवस अगोदरचाच हा फोटो. या दिवशीच प्रशांत बावळे यांचं सगळं बॉडीगार्ड फोर्स गजू भाऊ तौर यांच्या सुरक्षेसाठी होती. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ही बॉडीगार्ड फोर्स नसल्यामुळे कदाचित गजानन भाऊ तौर यांच्यावरती हा हल्ला चढवण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. गजू भाऊ तौर यांचा बालपणचा आणि जिवलग मित्र असलेला स्वर्गीय गोपाल खंडेकर याचा कार अपघातामध्ये दुर्दैवी अंत झाल्यानंतर गजानन भाऊ तौर यांनी त्यांच्या मित्रांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं. इथून पुढं मला दारू पिऊन कोणीही 2 व्हीलर 4 व्हीलर फास्ट जर का चालवताना दिसला तर माझ्या इतकं कोणी वाईट नाही असं त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं. दारू पिऊन जर कोणासोबत भांडणं जर झाली तर मी त्या भांडणामध्ये पडणार नाही. जर शुद्धीमध्ये भांडणं जर झाली तर त्याची आपण माय बहीण एक करू असं गजानन तौर यांनी या पत्रामध्ये मित्रांना उद्देशून सांगितलेलं होतं. गजू भाऊ तौर हे स्वतः देखील कोणतंही व्यसन करत नव्हते असं त्यांचे मित्रमंडळांकडून सांगण्यात येत आहे. गजानन भाऊ तौर यांच्या कुटुंबाची जर माहिती आपण बघितली तर त्यांचे आई वडील, भाऊ, वहिनी, धर्मपत्नी आणि त्यांची एकुलती एक गोंडस अयोध्या बाळ हे आता त्यांच्या परिवारामध्ये आहेत. गजानन भाऊ तौर यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबासोबतच त्यांच्या मित्रपरिवारावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. शरीर मरता है नाम नहीं, मिस यू गजू भाऊ, गजू भाऊ तुम्ही वापस या अशा आशयाचे होर्डिंग्स जालन्यामध्ये लावून गजानन भाऊ तौर मित्रमंडळाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. एकीकडे गजानन भाऊ तौर यांची हत्या झाल्याच्या नंतर दुसरीकडे त्यांच्या आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेलं आहे. गजानन भाऊ तौर मित्रमंडळाकडून आणि त्यांच्या परिवाराकडून या हत्येची उच्चस्तरीय CBI मार्फत चौकशी करून या हत्येचा जो कोणी सूत्रधार आहे त्याला तात्काळ अटक करून त्यांना फाशी शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता गजानन भाऊ तौर व त्यांच्या कुटुंब आणि त्यांच्या मित्रमंडळाकडून केली जात आहे. हजारो लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेला, सर्वांना सोबत घेऊन गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा, मित्रमंडळीच्या सुखादुःखामध्ये उपस्थित राहणारा सच्चा कार्यकर्ता आपण गमावल्याचं निश्चितपणाने खूप मोठं दुःख आता आहे. गजानन भाऊ तौर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या मित्रांना जे दुःख झालंय त्यातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो हीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रार्थना करू शकतो. गजानन भाऊ तौर यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या ठीक एक दिवस अगोदरचा हा फोटो आहे. फोटोत दिसत असलेले त्यांचे अंगरक्षक जर त्यांच्यासोबत हल्ल्याच्या वेळी जर असते तर अशी दुर्दैवी घटना कदाचित झाली नसती असं त्यांच्या मित्रमंडळांकडून आणि निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. गजू भाऊ तौर यांच्यावरती बनवलेल्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत, अभिप्राय, प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गजानन भाऊ तौर यांच्या जीवनावरती असेच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या माहिती आपण या चॅनलवरती देत असतो. तर चला मित्रांनो, भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन टॉपिकवरती. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम.